नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अग्निवीर गेली खड्ड्यात, आर्मी आली झटक्यात. मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं ना? आता या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, रिझल्ट तुमच्या समोर आलेले आहे. एनडीए म्हणजे भाजप रणनीतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून जरी आले असेल, तरी हे समजून घ्यायचं की इंडिया गठबंधनचे कमी जरी आले असेल, तर सरकार बनणार इंडिया गठबंधनचंच. त्यामुळे आता तुमचे दिवस चांगले आलेले आहे. तर भाजपनं जी अग्निवीर कल्पना आणली होती, ती आता एका झटक्यामध्ये निघून जाणार आहे आणि त्या ठिकाणी जी पहिली आर्मी जशीची होती, तशी त्या ठिकाणी लागू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचं मनोबल खचलेलं होतं. आता मनोबल खचू देऊ नका. धुवाधार प्रॅक्टिसला लागा आणि तयारी करा. आणि 2 नंबर गोष्ट अशी सांगायची, की जे विद्यार्थी तलाठी, ग्रामसेवक विविध प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा होत्या त्यांची तयारी करत होते, त्यांच्यावर सुद्धा हा एक घाला होता. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या परीक्षा घ्यायच्या आणि त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन पद्धती आणायची आणि त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुद्धा भाजपच्या काळामध्ये घडलेला आहे, हे आपल्याला दिसून आलंय. त्यानंतर जे फॉर्म भरायची फी आहे, त्याच्यामध्ये खूपच त्या ठिकाणी विद्यार्थ्याची लूट सुद्धा झाली. भरती त्या ठिकाणी घेतली, निकाल व्यवस्थित दिले नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला घोळ दिसला. तर त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक मानसिक हानी किती गेलेली असन, वेळ सुद्धा किती वाया गेला असन आणि नुकसान खूप मोठं झालं. हे आपल्याला त्याच्यामधून निघावं लागलं. खूप त्या ठिकाणी आपण मानहानी, आर्थिक हानी सहन करावं लागली. तर आता या ठिकाणी आता गेलेले दिवस या समोर परत आले, पण तुमचे गेलेले दिवस ते परत नाही आले. पण त्या ठिकाणी वेळ गेला तो परत येत नाही. पण आता कमीत कमी आपण जी समजा लढाई आहे, ती लढाई या ठिकाणी बरोबर जी झाली ती राज्य घटना बचवण्यासाठी झाली. आता अराजकता तर या ठिकाणी होती. पहिलं निवडणुकीचं महत्व काय हे समजत नव्हतं. निवडून कशासाठी जायचं, नेमकं कशासाठी हे लोकांना समजत नव्हतं. पण जे सत्तेवर होते त्यांनाही सुद्धा समजलं की आता भाजप या ठिकाणी आलं डबल, की त्या ठिकाणी राज्य घटना गेली, आमदार खासदार हे पद सुद्धा गेले, मंत्री संत्रीचे पदही सुद्धा गेले, हे त्यांना कळलं होतं. त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागलं, इमानदारीनं राज्य घटना वाचवण्यासाठी ही लढाई करावी लागली आणि त्यांनी आज राज्य घटना वाचवली. म्हणून त्या ठिकाणी मंत्रीपद आणि खासदार, आमदार, सरपंच, सदस्य याच्यासोबत तुमच्या नोकऱ्या सुद्धा वाचल्या, जमिनी सुद्धा वाचल्या. हे ध्यानात घ्यायचंय. आर्थिक, सामाजिक, धार्मिक जे काही राजकीय अधिकार असेल ते सुद्धा या ठिकाणी वाचलेले. हे ध्यानात घेऊन चालायचंय. दिवस आता सोन्याचे येत आहे. बघा, जसं या ठिकाणी इंडिया गठबंधनचं सरकार बनणार, इंडिया गठबंधनचं सगळं बनणार, तसं या ठिकाणी अग्निवीर कल्पना ही कुठ्यात फेकले जाणार. त्या ठिकाणी आर्मी जशी पहिली होती सरकारी नोकरी, त्याच पद्धतीने चालू होणार. त्या ठिकाणी आर्मीचा जो सैनिकाचा मान आहे तो पुन्हा डबल त्या ठिकाणी मिळालाय, असं समजून चालायचंय. 2 नंबर, ज्या वेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन परीक्षा व्हायच्या, ती परीक्षा एकाच दिवशी होणार, हे मी तुम्ही लक्षात घ्यायचंय. आता त्याच्यानंतर ध्यानात घेणं महत्वाचं आहे की जे काही वयामधून गेलेले विद्यार्थी असतील, त्यांनी आता त्याची जर समजा मागणी केली, तर इंडिया गठबंधन आल्यानंतर त्या ठिकाणी 3, 4, 5 वर्ष सुद्धा त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. तर याकडे बी लक्ष वेधणं महत्वाचं आहे की त्यांनाही सुद्धा त्या ठिकाणी चान्स दिला जाणार. जे काही दिवस गेले होते, आता सोन्याचे त्या ठिकाणी तुम्हाला फळ चाखायला मिळणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण तयारीला लागणं महत्वाचं आहे. जे कोणी समजा अकॅडमीवाले, क्लासवाले असतील की नाही आमचा लग्गा हे, आमचे आमदार हे, आमचे खासदार हे, आमचे मंत्री हे, आमचा लग्गा चालतोय, असं जे म्हणत होते, आता त्यांच्या भरवशावर राहू नका. कारण यांचेही सुद्धा तुम्ही फटके खाल्लेले आहे. हे ध्यानात घ्यायचंय आणि त्याच्यासाठी इमानदारीनं अभ्यास करायचा आहे आणि पुढे आपण या ठिकाणी भविष्य काळामध्ये नोकरी लागलो पाहिजे याची काळजीपूर्वक दखल घेऊन अभ्यास रात्रंदिवस करा आणि सक्सेसफुल व्हा. कारण या ठिकाणी 30, जसं इंडिया गठबंधनचं सरकार बनणार, तर पहिल्याच झटक्यामध्ये 30 लाख नोकऱ्या या ठिकाणी इंडिया गठबंधन तुम्हाला सरकारी नोकऱ्या देणार. म्हणून त्याचा फायदा तुम्ही उचलायचा आहे. म्हणून आता तुम्ही लागा तयारीला, लागा कामाला आणि लवकरात लवकर सक्सेसफुल व्हा. या ठिकाणी आज थांबूया.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.